नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण एक रिपेअरिंग करणार आहे, म्हणजे आपली खुर्ची। आणि ती खुर्ची आपली तुटली होती मागच्या वेळेस, ती थोडे दिवस झाले होती तुटलेली होती। तिचा हायड्रोलिक्स पूर्ण खराब झालेला होता, तुम्हाला दाखवेनच पुढे व्हिडिओमध्ये। तर आता मी ती खुर्ची बनवून तुम्हाला दाखवतो कशी बनवायची। तिथपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा आपल्या नवीन चॅनलवरती असे व्हिडिओ वेगवेगळ्या प्रकारचे व्लॉग। धन्यवाद। चला मित्रांनो, तर आधी आपण ही खुर्ची पूर्ण प्रकारे करून घेऊया आणि नंतर तुम्हाला दाखवतो मी ही खुर्ची रिपेअर कशी करतो मी। चला, ही खुर्ची आहे आपली। तर मित्रांनो, आता खुर्ची मी तोडून घेतो, 2 तुकडे करून घेतो तिथे। बघितली होती मी ऑनलाईन कशी काय आता आपण आपला जुनावाला हायड्रोलिक पूर्ण कचरा निघतो बाहेर, असतो तुटलेला असतो तो हा पूर्ण असा झाला होता। आणि त्याच्या जागी आपण नवीन मागवलेला आहे, दाखवतो तुम्हाला। हा हे नवीनवाला हायड्रोलिक, तो आम्हाला 500-600 रुपयाला भेटून जातो। तुम्ही पण मागवा, तुमची जर खुर्ची तुटली असेल तर। हा बघा, चला आता दाखवतो तुम्हाला कसा लावायचा या हायड्रोलिक आहे। तो बसून घेणार ते कसे बघा, इथे लावायचा असतो आतमध्ये। तर इथं आता मी लावून घेतो तो। डायरेक्ट बसून जातोय, फक्त टाकून द्यायचं आहे। डायरेक्ट टाकून घेतलेला त्याच्यावरती आता मी त्याच्यावरती आधी मी गाडी लावणार आहे। ही गाडी आता लावून घेतो मी। फक्त याच्यामध्ये ती पण लावून द्यायची आहे याच्यावरती, नंतर ती पण फिट होऊन जाईल। तर इथे स्टिकर त्याचे आपण टाकून घेऊया आता त्याच्यावरती ही गाडी लावून घेऊया आता। बघूया आपण बघूया। आता आपली खुर्ची रेडी झालेली आहे। तर खुर्ची आता उचलतो मी, बघतोय खांद्यावर। त्या कामाने आता एकदम मजबूत झालेली आहे खुर्ची आपली। एकदम मजबूत झालेली आहे खुर्ची। आता बघू एकदम व्यवस्थित झालेली आहे आणि मला सरकारी। तर मित्रांनो, आपली खुर्ची झालेली आहे पुन्हा एकदा नवीन तयार। ही बघा, एकदम रेडी मध्ये ओके मध्ये झालेली आहे। पैसे वाचवले आपण नवीन खुर्चीचे। आणि तिचा हायड्रोलिक पण एकदम कडक मध्ये तयार झालेला आहे, व्यवस्थित फिरतोय, खालीवर होतोय आणि रेडी झालेला आहे एकदम ही खुर्ची। तर मित्रांनो, तुमच्याकडे पण अशा प्रकारची खुर्ची असेल तर त्यांचे पैसे वाया घालवू नका। 400 ते 500 रुपयात त्याचा हायड्रोलिक घेऊन जातो, तर तुम्ही मस्त घ्या आणि लावून घ्या। नवीन खुर्ची घ्यायची गरज नाही आणि एन्जॉय करा।